हॅलो पब्लिक. सो ऑन पब्लिक डिमांड आपण अजून एक वन शॉट घेऊन आलो आहोत. अशा चॅप्टरचं नाव आहे, जे चॅप्टरचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. सो मॅथमॅटिकल लॉजिक ते याचं यूज कुठे आहे किंवा याला वेटेज किती आहे. सो बोर्डमध्ये हे वन ऑफ द इम्पॉर्टंट चॅप्टर आहे असं बोलू शकतं. सोपं चॅप्टर आहे, कम्पॅरेटिव्हली इझी चॅप्टर आहे, बट यालाही काही प्रमाणात वेटेज आहे. त्यासोबतच CETमध्ये सुद्धा या चॅप्टरवरती 1 ते 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे CETमध्ये सुद्धा या चॅप्टरचं वेटेज आहे. बरोबर. तर हे लॉजिक जे आपण शिकणार आहोत तर लॉजिकचा यूज कुठे होतो सर, हा पहिला प्रश्न आपल्याला पडू शकतो की लॉजिकचा यूज कुठे होतो. सर तुम्ही जेव्हा हायर स्टडीजला जाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की लॉजिकमध्ये आपण जे काही अँड ऑर किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे कंजंक्शन बघणार आहोत त्याचा यूज कुठेतरी इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये जे गेट्स असतात त्या गेट्ससाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेट यूज केले जातात, त्याच्यासाठी याचा यूज या लॉजिकचा यूज होतो. त्यासोबत अनेक ठिकाणी या लॉजिकचा मॅथमॅटिकल लॉजिकचा यूज होतो. तर आपण बघणार आहोत की आता बोर्डसाठी आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील किंवा CETसाठी कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील आणि त्यासोबतच इथं थेरी पार्ट जो आहे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कव्हर केल्या जाईल ते आता आपण सुरुवात करू. सो मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये तर जी सुरुवात होते आपली ती स्टेटमेंट आणि ट्रूथ व्हॅल्यू. सो स्टेटमेंट कोणाला म्हटलं जातं? अ स्टेटमेंट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. एखादं डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट सेंटेन्स असलं पाहिजे, ते एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, पण सायमल्टेनियसली बोथ नसलं पाहिजे. राईट. कोणतंही सेंटेन्स जेव्हा आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन देतो तेव्हा त्या सेंटेन्सला एक पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन देतो. मग ती इन्फॉर्मेशन एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, बट दोन्ही सोबत नसेल किंवा दोन्ही नसेल असं होणार नाही. जे असं होत असेल सपोज की दोन्ही ती स्टेटमेंट जे आहे ती सेंटेन्स जे आहे ते ट्रू पण येते फॉल्स पण येते किंवा दोघांपैकी काही येत नाही, तर त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार नाही. स्टेटमेंट कोणाला म्हणणार तर ट्रू किंवा फॉल्स दोघांपैकी काहीतरी एक असलं पाहिजे, तेव्हाच त्या पर्टिक्युलर सेंटेन्सला स्टेटमेंट असं म्हटलं जाईल. सो काही एक्झाम्पल देऊ शकता की सर तुम्ही? यस. सो पहिले तर कोणत्याही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज असतात. ट्रूथ व्हॅल्यू कोणाला म्हटलं जातं? इच स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. इफ स्टेटमेंट इज ट्रू देन इज ट्रूथ व्हॅल्यू इज टी. तेव्हा त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? एखादं स्टेटमेंट जर ट्रू असेल त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू असते ती काय असते? टी असते. काय असते? टी. आणि जर तुमचं ते स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते एफ. राईट. स्टेटमेंट ट्रू असेल ट्रूथ व्हॅल्यू टी, स्टेटमेंट फॉल्स असेल ट्रूथ व्हॅल्यू एफ. त्यानंतर ओके सर कोणाला स्टेटमेंट म्हणणार, कोणाला स्टेटमेंट म्हणणार नाही. सो कोणाला स्टेटमेंट म्हणणार ते आपल्या समोरीकडे आपल्याला दिसत आहे. सपोज मी असं म्हटलं की सन रायजेस इन द ईस्ट, तर मी इथं तुम्हाला पर्टिक्युलर एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे की सन रायजेस इन द ईस्ट. हे स्टेटमेंट ट्रू आहे. बरोबर. याची एक ट्रूथ व्हॅल्यू आहे टी किंवा एफ पैकी. हे स्टेटमेंट ट्रू आहे म्हणून याला काय म्हणणार आपण? स्टेटमेंट म्हणणार. हे सेंटेन्स जे आहे याचे एक ट्रूथ व्हॅल्यू आहे म्हणून याला स्टेटमेंट म्हटलं जाईल. ते ट्रू किंवा फॉल्स काही असू द्या, हे तर ट्रू आहे. मग सेकंड एक्झाम्पल आपण बघतोय 5 × 2 11 दिलेलं आहे. तर तुम्ही म्हणाल सर हे तर चुकीचं आहे. 5 × 2 11 कुठे असतं सर? हे तर चुकीचं आहे. चुकीचं आहे पण काहीतरी इन्फॉर्मेशन दिली आहे ना. भले ती चुकीची इन्फॉर्मेशन असू द्या पण काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. राईट. पण हे स्टेटमेंट आहे कारण की इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बरोबर. नंतर आपण इकडे जर बघितलं इथं हे सांगतोय प्लीज गिव्ह युअर पेन. आता मला सांगा इथं काही इन्फॉर्मेशन दिली आहे? नाही, इथे इन्फॉर्मेशन दिलीच नाही. काय फक्त सांगितले मला एक पेन दे. ते इथं काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही म्हणून या सेंटेन्सला स्टेटमेंट असं म्हणणार नाही. राईट. व्हॉट इज युअर नेम प्रश्न विचारलेला आहे, इथेही काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही म्हणून सुद्धा ह्या सेंटेन्सला स्टेटमेंट म्हटलं जाणार नाही. मग व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस, काय सुंदर जागा आहे. आता मला सांगा एखादी जागा सुंदर कोणाला वाटू शकते, एखाद्याला नाही वाटू शकत. बरोबर ना. पर्सन टू पर्सन चेंज होते ना. असं म्हणू शकतो यस यार रोहित इज अ ऑनेस्ट पर्सन. तुम्ही म्हणा अरे सर तुम्हाला काय सांगू, रोहित इथं बघ गडबड करतो की नाही, तर रोहित इज अ ऑनेस्ट पर्सन तुम्हाला वाटते सर, आम्हाला नाही वाटतं ते. मग हे सेंटेन्स स्टेटमेंट झालं का?
नाही. स्टेटमेंट होण्यासाठी ट्रू आणि फॉल्स दोघांपैकी काय असलं, एक असलं पाहिजे. इथं दिले एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. तर हे स्टेटमेंट झालं, इथे इन्फॉर्मेशन दिलेली आणि हे ट्रू, याची ट्रूथ व्हॅल्यू काय टी आहे. राईट. अजून मी जर तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिले तर इथं आपल्या लक्षात येईल की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट किंवा सजेशन ह्या प्रकारचे जे सेंटेन्स असतात ते सगळेच्या सगळे काय आहेत, दे आर नॉट स्टेटमेंट्स. हे स्टेटमेंट नाहीत. अशा प्रकारचे सेंटेन्स जर तुम्हाला तुमच्यासमोर दिसले, तुमच्या क्वेश्चनमध्ये दिसले, तुम्ही क्लिअर कट बोलला, डायरेक्टली सांगा सर दिस इज नॉट स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नाही आहे. क्लिअर आहे. म्हणून लक्षात ठेवू शकतात, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट अँड सजेशन. यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. राईट. सो पुढे आपण जाऊ. सो आता ओळखा बघू. विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. ओके. ऑलरेडी आपण हे तर एक्झाम्पल घेतलेलेच आहे. हे काय होतं, स्टेटमेंट होतं. हे पण काय स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट आहे का, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. हे स्टेटमेंट आहे का, नाही सर. डू यू लाईक टू प्ले टेनिस. हे सेंटेन्स स्टेटमेंट आहे का. प्रश्न विचारला गेला. आता सर तुम्ही सांगितलं इंट्रोगेटिव्ह टाईपचे जे सेंटेन्स असतात जिथं क्वेश्चन मार्क असतो त्या प्रकारचे जे सेंटेन्स आहेत हे स्टेटमेंट नसतात सर. इथं दिले सिट डाऊन, ऑर्डर दिली गेली. हा जिथं ऑर्डर असतात ते स्टेटमेंट असतात का, नाही. तर हे सुद्धा स्टेटमेंट नाही आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. यस, आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली असेल. म्हणून आपण नेक्स्ट पार्टवरती जातो आहे. लॉजिकल कनेक्टिव्स, सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स काय असतात हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण जाणून घेणार आहे. सो गोइंग अहेड. A statement which cannot be split further into 2 or more statements is called simple statement. And if a statement is the combination of 2 or more simple statements, then it is called compound statements. So, दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंटची समजा तुम्ही एकत्र लिहिले, तुम्ही त्याला ॲडिशन केली किंवा एकत्र असं लिहिलं आहे, तर अशा स्टेटमेंट्सला काय म्हटलं जातं, कंपाऊंड स्टेटमेंट म्हटलं जातं. बट एकच स्टेटमेंट आहे त्याच्या किंवा एक असं स्टेटमेंट आहे ज्याला तुम्ही 2 स्टेटमेंटमध्ये डिवाईड करू शकत नाही, त्याला काय म्हटलं जातं, त्याला सिम्पल स्टेटमेंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सिम्पल स्टेटमेंट. क्लिअर. 2 किंवा 2पेक्षा जास्त सिम्पल स्टेटमेंट एकत्र येतील किंवा 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेटमेंट्स एकत्र येतील तेव्हा तशा स्टेटमेंट्सला म्हटलं जातं कंपाऊंड स्टेटमेंट. पण ज्यावेळेस एका स्टेटमेंटला तुम्ही 2 किंवा 2पेक्षा जास्त पार्ट्समध्ये डिवाईड करू शकत नाही अशा स्टेटमेंटला म्हटलं जातं सिम्पल स्टेटमेंट. त्यानंतर आता आपण बघणार आहोत कंपाऊंड स्टेटमेंटचे टाईप. सो पहिलं जे असतं ते असतं कंजंक्शन. बघा, पहिली गोष्ट तर कोणतेही स्टेटमेंट हे डिनोट केलं जातं स्मॉल लेटर्समध्ये. जसं इथं केलं आहे PQ. राईट. तर अशा स्मॉल लेटर्समध्ये कोणतंही जे स्टेटमेंट असतं हे डिनोट केलं जातं. राईट. पी एखादं स्टेटमेंट आहे, जसं मी लिहिलं की सन रायजेस इन द वेस्ट. आता हे भले फॉल्स असू द्या पण एक स्टेटमेंट आहे, मी इन्फॉर्मेशन तर दिलेली आहे. तर मी असं लिहू शकतो, या स्टेटमेंटचं नाव आहे Q. या स्टेटमेंटचं नाव काय आहे, Q. तर या स्टेटमेंटचं नाव आहे Q. किंवा एक अजून एक स्टेटमेंट दिलं 5 × 2 = 10. तर हे पण स्टेटमेंट आहे, याला मी काय ते नाव देऊ शकतो P. पण स्मॉल लेटरमध्ये असलं पाहिजे, हा नियम आहे. मोठ्या लेटरमध्ये चालत नाही, स्मॉल लेटरमध्ये हे असलं पाहिजे. राईट. सो आता आपण कंजंक्शन बघणार आहोत. तर कंजंक्शन म्हणजे ज्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये तुम्हाला अँड किंवा अँड सारखा मिनिंग प्रोड्यूस करणारे शब्द सापडतात. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे ॲडिशन झाली 2 स्टेटमेंटची. राईट. तर 2 स्टेटमेंटची ॲडिशन आपण इंग्लिशमध्ये पण शिकले असू की 2 स्टेटमेंट एकत्र कसे लिहिले जातात, की कधी कधी लिहिलं असतं ना की नरेंद्र मोदी इज अ प्राईम मिनिस्टर अँड देवेंद्र फडणवीस इज चीफ मिनिस्टर. अँड वापरलं गेलं. राईट. सो इथं अँड वापरलं गेलं आहे, 2 स्टेटमेंट एकत्र आलेत
तर हे अँड जेव्हा वापरलं जातं तेव्हा ते कंपाऊंड स्टेटमेंट बनलं, आणि जेव्हा अँड वापरलं जातं तेव्हा अशा स्टेटमेंटला इथं त्या प्रकारच्या कनेक्टिव्सला कंजंक्शन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कंजंक्शन म्हटलं जातं. तर अँड हा शब्द असू शकतो किंवा अँड हा मिनिंग प्रोड्यूस करणारा शब्द असू शकतो. जसं की मी तर लिहिलं बट, असं म्हणतो ना की असं लिहिलेलं असेल सपोज की दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया बट मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. इथं बट काय सांगतोय की तुम्ही दोन्ही इन्फॉर्मेशन देत आहे, ही सुद्धा इन्फॉर्मेशन देत आहे आणि ही सुद्धा इन्फॉर्मेशन देत आहे. तर अँड हा मिनिंग प्रोड्यूस करणारा शब्द किंवा अँड स्वतः जेव्हा असेल अशा स्टेटमेंटला, अशा प्रकारच्या कनेक्टिव्सला कंजंक्शन असं म्हटलं जातं. ओके, तर इथे वेगवेगळे केसेस आपण ग्राह्य इथं समोर मानूयात. एखादं स्टेटमेंट ट्रू असू शकतं, दुसरं ट्रू असू शकतं, एक ट्रू एक फॉल्स, एक फॉल्स एक ट्रू, किंवा दोन्हीही फॉल्स असू शकतात. अशा केसेसमध्ये ही इंडिव्हिज्युअल स्टेटमेंटची व्हॅल्यू आहे. जसं मी तुम्हाला आधी दाखवलं की परत तेच एक्झाम्पल 5 × 2 = 11. तर या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? काय बोला? एफ आहे. काय याची व्हॅल्यू? एफ. बरोबर आहे. सन रायजेस इन द ईस्ट, या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? सर टी आहे. बरोबर आहे. तशी ट्रूथ व्हॅल्यू इंडिव्हिज्युअल स्टेटमेंटच्या असतात. पण सर इंडिव्हिज्युअल स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू तर आपण सांगू शकतो बघून, पण सर कंपाऊंड स्टेटमेंट असेल एखादं, त्याचं तुम्ही कसं सांगणार सर ते स्टेटमेंट बघून? तर ते आपण बघणार आहोत. त्याच्यापैकी पहिला टाईप जो अँड आहे त्याच्यामध्ये आपण बघतो, जर पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरंही ट्रू असेल, तर ते पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट काय असतं? ट्रू असतं. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? टी असते. पहिलं ट्रू आहे, दुसरं फॉल्स आहे, तरी ते फॉल्स. पहिलं फॉल्स, दुसरं ट्रू, तरी फॉल्स, आणि दोन्हीही फॉल्स असेल तरीसुद्धा दोन वेगवेगळे सिम्पल स्टेटमेंट एकत्र आल्यावर एक कंपाऊंड स्टेटमेंट बनलं की नाही? आता म्हणून दोन्ही जरी फॉल्स असेल तर काय होतं? पूर्णच्या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटच काय? फॉल्स आहे. पूर्णच्या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट काय आहे? फॉल्स आहे. हे आपण अँड बघितलं. काय बघितलं? अँड. आणि अँड डिनोट केला जातो, इथं आपल्याला दिसतंय अँड डिनोट केला जातो इकडं. कशाने डिनोट केला जातो? उलटा व्ही. उलट्या व्हीने अँडला आपण डिनोट करतं. असं उलटा व्ही जर असेल त्याच्याने आपण अँड डिनोट करतो. काय डिनोट करतो? अँड डिनोट करतो. राईट. नेक्स्ट कंपाऊंड स्टेटमेंटवरती आपण जाऊ. तर मग सर कधी कधी असे पण वाक्य असतात की CET has 3 subject and my state board exam, सॉरी असं होऊ शकतो, CET has और एक एक्झाम्पल घेऊ शकतो की सन रायजेस इन द ईस्ट और मून रायजेस इन द ईस्ट, असं काहीतरी एक्झाम्पल जिथं और हा शब्द वापरला गेला आहे. बरोबर आहे. तर इट इज रेनिंग और देर इज अ सन, असा काही शब्द वापरला गेला आहे. किंवा इट इज अ विंटर सीझन और इट इज समर सीझन. जसं की आजकाल पुण्यात कळतच नाही आहे की थंडी चालू आहे की पावसाळा चालू आहे, कधी काय चालू आहे तेच कळत नाही, कधीही पाऊस पडतो. नंतर कधी म्हणून म्हणे सर इट इज विंटर सीझन और इट इज मॉन्सून सीझन. इथं और हा शब्द वापरला गेलेला आहे. आणि जिथं और हा शब्द वापरला जातो तिथं असतं डिसजंक्शन. काय असतं? डिसजंक्शन. तिकडे काय असतं? डिसजंक्शन. आणि और हा डिनोट केला जातो व्हीने. कशाने डिनोट केला जातो? असं व्हीचं साईन असेल त्याच्याने डिनोट केला जातो. सो और हा डिनोट केला जातो व्हीने. आता आपण इथंही केसेस बघू, 4 केसेस. पहिलं स्टेटमेंट जर ट्रू असेल, दुसरं स्टेटमेंट पण ट्रू असेल, तर हे काय असेल? पूर्ण स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू असेल. पहिलं ट्रू आहे, दुसरं फॉल्स आहे, पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट काय? ट्रू आहे. पहिलं फॉल्स, दुसरं ट्रू आहे, तर पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू आहे. आणि दोन्ही फॉल्स असतील तरच ते कंपाऊंड स्टेटमेंट काय म्हणता येईल? फॉल्स म्हणता येईल. तर असं मागच्या याच्यामध्ये अँडमध्ये बघितलं होतं की एक जरी फॉल्स असेल तरी आपण काय म्हणतो? ते फॉल्स आहे. ट्रू असण्यासाठी कंपल्सरी आहे की दोन्हीच्या दोन्ही सिम्पल स्टेटमेंट जे आहे ते दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट काय असले पाहिजे?
ट्रू असले पाहिजे, राईट. बट ऑरमध्ये असं नाही आहे. ऑरमध्ये ना एक जरी ट्रू असेल ना तरी चालतं. एक जरी ट्रू असेल तरी तुम्ही ते स्टेटमेंट काय लिहू शकतात, ट्रू लिहू शकतात, बरोबर आहे. फॉल्स कधी आहे, दोन्ही कंपल्सरी फॉल्स असले पाहिजे. दोन्ही जर कंपल्सरी फॉल्स असतील तरच आपण काय म्हणू का ते स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. क्लिअर. नेक्स्ट याच्यानंतरचं कनेक्टिव्ह आहे त्याला म्हटलं जातं कंडिशनल कनेक्टिव्ह किंवा इम्प्लिकेशन. काय म्हटलं जातं, इम्प्लिकेशन. सो हे जे इम्प्लिकेशन आहे इथं तुम्हाला काही ठिकाणी काही स्टेटमेंटमध्ये काही कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये तुम्हाला असा शब्द वापरता येईल, इफ देअर इज रेनिंग टुमॉरो देन आय विल नॉट गो टू स्कूल. असं आहे, इफ देन, राईट. इफ इट इज ट्रायंगल देन सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री, राईट. तर अशा पद्धतीने जिथं वाक्य येतात, जिथं स्टेटमेंट येतात, ज्यामध्ये इफ आणि देन वापरलेला असतो त्या स्टेटमेंटला किंवा त्या तिकडच्या त्या कनेक्टिव्हला काय म्हटलं जातं, कंडिशनल कनेक्टिव्ह ऑर इम्प्लिकेशन. आणि हे इम्प्लिकेशन कोणत्या साईनने डिनोट करतात सर, तर याला डिनोट करण्यासाठी वापरलं गेलेलं आहे ॲरो, बाण, धनुष्य बाणवाला ॲरो. सो इथं याला काय वापरलं गेलं, ॲरो. सर इथं कसं काय आता कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी काढणार सर, तर बघा मग इथंही 4 केसेस आहे. 4 केसेस फिक्स आहेत आपल्याला लक्षातच ठेवायचं, राईट. इथंही आपल्याला 4 केसेस दिसत आहे, बरोबर आहे. सो आता जर पहिला ट्रू आहे दुसरं ट्रू आहे तर कंपाऊंड स्टेटमेंटसुद्धा काय असेल, ट्रू असेल. पहिलं ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे, कंपाऊंड स्टेटमेंट फॉल्स. बघा सिक्वेन्स मॅटर करतो. हा कोण आधी पहिलं ट्रू येतं की पहिलं फॉल्स येतं हे मॅटर करतं आहे. अँड आणि ऑरमध्ये ना मॅटर करत नाही की आधी कोण येतं आहे, क्लिअर आहे. बट इम्प्लिकेशनच्या वेळेस आहे ना हे मॅटर करतं की आधी कोण येतं आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून इथं ऑर्डर मॅटर्स, हे लक्षात ठेवा. पहिलं फॉल्स आहे दुसरं ट्रू आहे तर कंपाऊंड स्टेटमेंट काय असेल, ट्रू. दोन्हीही फॉल्स असतील, दोन्हीही स्टेटमेंट फॉल्स असतील तर कंपाऊंड स्टेटमेंट काय असेल, ट्रू. क्लिअर आहे. म्हणजे सर इथं लक्षात ठेवायला सोपं आहे. एकदाच फॉल्स होतं एकाच केसमध्ये. कोणत्या केसमध्ये फॉल्स होतं आहे, जेव्हा सर पहिल्यांदा ट्रू झालं आणि दुसऱ्यांदा फॉल्स झालं तेव्हाच फक्त हे कंपाऊंड स्टेटमेंट काय झालं, फॉल्स झालं. क्लिअर. क्लिअर आहे सगळ्यांना. आय होप तुम्हाला क्लिअर असेल. तुम्ही म्हणाल सर हे इफ देनच सापडतं का इथं, अजून काही शब्द आहे असे की ज्याचा मिनिंगसुद्धा इफ देन सारखा होतो. येस, देअर आर सम वर्ड्स लाईक दिस. व्हॉट आर दोज वर्ड्स, सी असं असेल, P इज सफिशियंट फॉर Q. Q आता इथं थोडं उलट आहे. हां तर आहे ना असं असेल तुम्ही, इफ P देन Q असं असेल तर काय आधी असेल, Q इज नेसेसरी फॉर P. कारण की आधी P झाला मग Q झालेला, म्हणून Q इज नेसेसरी फॉर P. मग त्याच्यानंतर नाही, त्याच्यानंतर P इम्प्लाइज Q, Q फॉलोज फ्रॉम P आणि P ओनली इफ Q, राईट. तर अशा पद्धतीचे वर्ड्स तुम्हाला लक्षात येतात. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण जे बघणार आहोत ते जे आहे कनेक्टिव्ह किंवा ते कनेक्टिव्ह कोणत्या प्रकारचं आहे, बाय कंडिशनल कनेक्टिव्ह आहे. ते कोणतं कनेक्टिव्ह आहे, बाय कंडिशनल कनेक्टिव्ह. याला तुम्ही डबल इम्प्लिकेशनही म्हणतात. काय म्हटलं जातं, डबल इम्प्लिकेशन. आणि हे डिनोट करण्यासाठी डबल ॲरो, डबल हेडेड ॲरो वापरला जातो. दो साईडवाला ॲरो, दो साईडवाला, एक बाजूला जातात, दो बाजू जात आहे, बरोबर आहे ना. दोन्ही बाजूला जाणारा जो ॲरो आहे तो वापरला जातो. सो हिअर पहिलं ट्रू आहे दुसरं ट्रू आहे, बरोबर आहे. पहिल्या केसमध्ये ट्रू आहे दुसऱ्यामध्ये ट्रू आहे तर काय होईल, ट्रू होईल. आणि पहिलं ट्रू दुसरा फॉल्स तर फॉल्स, पहिलं फॉल्स दुसरा ट्रू तर फॉल्स, पहिलं ट्रू दुसरंही ट्रू, सॉरी पहिलं फॉल्स दुसरंही फॉल्स तर काय झालं, ट्रू झालं. म्हणजे सर इथे याला लक्षात ठेवायला एकदम सोपं लक्षात ठेवू शकतात.
बाय कंडिशनलमध्ये ना ट्रू तेव्हाच होतं जेव्हा दोन्ही एक तर ट्रू असतील किंवा दोन्ही काय असतील, फॉल्स असतील. दोघांपैकी एक तर दोन्ही ट्रू असले पाहिजे किंवा दोन्ही काय असले पाहिजे, फॉल्स असले पाहिजे. असं नाही की एक ट्रू असेल आणि एक फॉल्स असेल तर ट्रू होऊन जाईल, नाही. एक ट्रू असेल एक फॉल्स असेल तर ते काय असतं, फॉल्स असतं. दोन्ही ट्रू असतील दोन्ही फॉल्स असेल तेव्हाच ते कंपाऊंड स्टेटमेंट काय होतं, ट्रू होतं. हे तुम्ही लक्षात ठेवा, राईट. आणि हे मेन तर हे 4 प्रकारचे आहे. त्यासोबतच अजून एक गोष्ट असते ती म्हणजे काय, निगेशन. काय असतं, निगेशन. सो नाव इज निगेशन. सो निगेशन इज व्हॉट, निगेशन म्हणजे सर निगेटिव्ह करणं असतं ना, अगदी त्याचप्रमाणे, राईट. सो ट्रूचं निगेशन हे फॉल्स असतं आणि फॉल्सचं निगेशन हे ट्रू असतं. एकदम साधी सोपी गोष्ट आहे. ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू. आणि याला आहे ना डिनोट करण्यासाठी ना काय वापरलं जातं, वेवचं साईन. असं वेवचं साईन वापरलं जातं. वेवच्या साईनने याला काय केलं, निगेशन डिनोट केलं जातं. ते मायनसवालं साईन नाही वापरायचं बरं का, हां, हे वेवचं साईन वापरायचं. वेवच्या साईनने निगेशन डिनोट केलं जातं. आणि एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन केलं, त्याचं परत निगेशन केलं, निगेशन का निगेशन, तर निगेशनचं निगेशन काय येतं, तो स्टेटमेंट स्वतः. जसं की असं म्हटलं मी, सपोज म्हणजे आपण साध्या सोप्या भाषेमध्ये -5ला मायनस साईन लावलं तर 5 येतो की नाही, अगदी त्याचप्रमाणे निगेशनचं निगेशन केलं तर ते स्टेटमेंट स्वतः येतं. क्लिअर आहे. तर ह्या प्रकारचे कनेक्टिव्स आपण इथं बघितलेले आहेत, 5 प्रकारचे. पहिलं तर आपण काय बघितलं, पहिलं तर आपण कंजक्शन, डिस्जंक्शन, त्याच्यानंतर इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन, हे या पद्धतीचे आपण कनेक्टिव्स बघितलेले आहेत. सो याच्यावरती काही क्वेश्चनसुद्धा आपण बघू. सो क्वेश्चन स्क्रीनवरती दिसत असेल सगळ्यांनी, इकडं तुम्ही स्वतः सॉल्व करू शकतात. जरा काही 1-2 मिनटासाठी पॉज करू, काही सेकंदासाठी पॉज करून तुम्ही स्वतःहून सॉल्व करायचा प्रयत्न करा. इथं काय दिलं, सो व्हॉट इज रिटन हिअर. So 2 is a rational number and root 2 is irrational number. So now tell me it is true or false. हे पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटच ट्रू आहे की फॉल्स आहे हे सांगा बरं. ओळखा बघू. तुम्ही पॉज करून सॉल्व करा, मी इथं दाखवतो. सो मला सांगा, आता मी पहिलं जे स्टेटमेंट आहे, 2 इज रॅशनल नंबर, याला P म्हटलं, अँड रूट 2 इज ॲन इरॅशनल नंबर. या स्टेटमेंटला डिनोट क्यों नाही केलं. सो इथं तुम्हाला काय दिसतं, इथं महत्त्वाचा जो शब्द आहे तो काय, अँड. तर महत्त्वाचा शब्द काय, अँड. सो इथं महत्त्वाचा शब्द अँड असणं कारणाने आपण काय लिहिलं, P and Q. P and Q. क्लिअर, P and Q. आता P ची ट्रूथ व्हॅल्यू काय, कोण सांगेल बरं. P ची ट्रूथ व्हॅल्यू 2 रॅशनल नंबर आहे का, अरे आहे की नाही, हो सर आहे, 2 रॅशनल नंबर आहे. मग त्याच्यानंतर Q इरॅशनल नंबर आहे का, हो सर Q पण इरॅशनल नंबर आहे. तर T and T काय झालं सर, T and T तर काय होतं, टेबल बघा, टेबल T and T काय होतं, T होतं. T and T काय होतं, T. क्लिअर. तर अशा पद्धतीने तुम्ही कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू काढू शकता, ट्रूथ व्हॅल्यू काढू शकता. इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. सो विल गो टू नेक्स्ट. सो इथं त्यांनी दिलेलं आहे ऑलरेडी, जुलै 2022 बोर्डमध्ये आलेला हा प्रश्न आहे. If the statement P, Q are true, P आणि Q हे दोन्ही पण काय, ट्रू. R आणि S हे काय, फॉल्स आहे. Then determine the truth value of P implication Q and R implication S. चला P ची ट्रूथ व्हॅल्यू सांगा सर, T इम्प्लिकेशन T, और R ची ट्रूथ व्हॅल्यू F, इम्प्लिकेशन S काय, F. ओके. इम्प्लिकेशनचा टेबल आठवतो तुम्हाला,
इम्प्लिकेशनमध्ये टी इम्प्लिकेशन टी काय होतं सर? टी इम्प्लिकेशन टी टीच होतं. एकाच ठिकाणी फॉल्स होतो जेव्हा टी पहिल्यांदा येतो आणि एफ नंतर येतो, त्यावेळेस टी इम्प्लिकेशन एफच्या वेळेसच काय होतं? फक्त फॉल्स होतं, बाकी सगळ्या वेळेस ट्रू असतं, टी असतं. तर टी इम्प्लिकेशन टी काय होईल सर? टी होईल. और एफ इम्प्लिकेशन एफ हे काय असतं सर? सर एफ इम्प्लिकेशन एफ काय असतं? टी असतं, बरोबर आहे. आणि टी और टी व्हॉट विल हॅपन? टी और टी काय असतं सर? टी और टी ऑरचा टेबल आहे, लक्षात यावं सर. टी और टी काय असेल? टी और टी टी असेल. क्लिअर टू ऑल ऑफ यू? टी और टी पण काय असेल? टी. सो यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. विल गो टू नेक्स्ट. सो पुढचा पार्ट बघणार आहोत आपण, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी. सो व्हॉट इज मीन बाय टॉटॉलॉजी, व्हॉट इज मीन बाय कॉन्ट्राडिक्शन अँड व्हॉट इज मीन बाय कॉन्टिंजन्सी. सो सी, टॉटॉलॉजी कधी म्हणतात? अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन, त्याला काय म्हटलं जातं? टॉटॉलॉजी म्हणतात. जसं स्टेटमेंटचा पॅटर्न आहे तो पुढे, जसा हा पॅटर्न म्हणजे काय तुम्हाला सांगू का? इथं हा तयार झाला ना, हा पॅटर्न आहे. हा स्टेटमेंटचा इथं काय तयार, हा जो तयार झाला ना, ही जी गोष्ट इथं तयार झाली याला आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात. आता हा स्टेटमेंट पॅटर्न आहे. सो इथं जर स्टेटमेंट पॅटर्नमध्ये ट्रूथ व्हॅल्यू काय? ट्रू आहे. त्या पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू सगळीकडे तुम्हाला टी 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 मिळत जातो. तर त्या पॅटर्नला तिकडे काय म्हटलं जातं का? तिथं तयार होतं आहे टॉटॉलॉजी. काय तिकडे तयार होतं आहे? टॉटॉलॉजी. आणि जे सगळं इथं काय दिलं आहे? कॉन्ट्राडिक्शन. अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन. फॉल्स आहे जेवढेही कॉम्बिनेशन आहेत, त्या स्टेटमेंट पॅटर्नचे जेवढेही कॉम्बिनेशन आहेत त्याचे जे ट्रूथ व्हॅल्यू जर सगळीकडे फॉल्स आहे तर त्याला म्हटलं जातं तिकडे कॉन्ट्राडिक्शन. काय म्हटलं जातं? कॉन्ट्राडिक्शन. आणि जेव्हा तुम्हाला त्या टेबलमध्ये शेवटच्या कॉलममध्ये ट्रू पण दिसतोय, फॉल्स पण दिसतोय, ट्रू पण दिसतंय, फॉल्स पण दिसतंय, कॉम्बिनेशन दिसतंय, त्यावेळेस त्या पॅटर्नला काय म्हटलं जातं? कॉन्टिंजन्सी. काय म्हटलं जातं? कॉन्टिंजन्सी, राईट. अँड टॉटॉलॉजी इज डिनोटेड बाय स्मॉल टी. टॉटॉलॉजी कशाने डिनोट केलं जातं? स्मॉल टीने डिनोट केला जातो. अँड कॉन्टिंजन्सी नॉट कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन इज डिनोटेड बाय स्मॉल सी. कॉन्ट्राडिक्शन कशाने डिनोट केलं जातं? स्मॉल सीने डिनोट केलं जातं. सो वी विल सी वन एक्झाम्पल फॉर दिस, राईट. सो पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन पी दिलं आहे. टेबल कसे बनवायचे ते आपण आधी बघूयात. सो मी तर पी लिहितो, इथं क्यू लिहितो. याचा यूज आपल्याला होणार आहे म्हणून क्यू इम्प्लिकेशन पी लिहितो. आणि लास्टला जे फायनलमध्ये पाहिजे पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन पी लिहितो. क्लिअर? चला पटापट पटापट हे लक्षात ठेवायचं. पहिले टी असं लिहून घ्यायचं, टी एफ टी एफ टी टी एफ एफ. क्लिअर? विल गो अहेड. आता सांगा, बघा आता ऑर्डर मॅटर करते. मी म्हटलं होतं इम्प्लिकेशनमध्ये काय मॅटर करतं? ऑर्डर मॅटर्स, राईट. लक्ष द्या, पी इम्प्लिकेशन क्यू नाही आहे, क्यू इम्प्लिकेशन पी आहे. म्हणजे टी इम्प्लिकेशन टी काय असेल? टी इम्प्लिकेशन टी तुम्हाला सर टी असेल. एफ बघा, टी इम्प्लिकेशन एफ जेव्हा असतं ना तेव्हा फॉल्स असतं. पण एफ इम्प्लिकेशन टी असेल तर काय असेल? सर ट्रू असेल. पण सर टी इम्प्लिकेशन एफ म्हणजे आधी टी आणि नंतर एफ आला आहे, मग काय असेल? आधी टी आणि नंतर एफ जर आलेला असेल तर काय असेल? फॉल्स. आणि एफ इम्प्लिकेशन एफ असेल तर काय असेल? ट्रू. हे मिळालं आपल्याला. बघा, तुम्ही तुमच्यासमोर टेबल ठेवू शकता, टेबलला रेफर करून सुद्धा हे बघू शकता. जे टेबल आपण आधी काढलेत ते रेफर करून तुम्ही हा टेबल, जो हा टेबल आपण ड्रॉ करतोय ते तुम्ही ड्रॉ करू शकता, राईट. आपल्याला फायनल इकडं फायनल बॅच खेळायची तर फायनल उत्तर द्यायचं. काय होऊ शकतं? सी, आता काय सांगितलं आहे? आता हे म्हणताय की काय होईल सर? सर पी इम्प्लिकेशन क्यू इम्प्लिकेशन पी. पहले पी बाद में क्यू इम्प्लिकेशन पी. सो लेट्स सी.
सांगा टी इम्प्लिकेशन टी काय होईल सर? टी होईल. सर टी इम्प्लिकेशन टी काय होईल? सर टी होईल. सर एफ इम्प्लिकेशन एफ काय होईल? सर टी होईल. सर एफ इम्प्लिकेशन टी काय? अरे सर टी होईल. सर मॅजिक इकडे सगळीकडं आपल्याला काय मिळालं? सर सगळीकडे टी मिळालेत आपल्याला, राईट. पूर्णच्या पूर्ण पॅटर्न या ठिकाणी सगळीकडे टी मिळाला. म्हणून मला सांगा हा स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी असेल, कॉन्ट्राडिक्शन असेल की कॉन्टिंजन्सी असेल? कोण सांगेल? यस, परफेक्ट. काय असेल? हा असेल टॉटॉलॉजी. क्लिअर आहे? सो यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. यस. सो विल गो टू द नेक्स्ट. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. सो क्वांटिफायर्स काय असतात, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स काय असणार? मग त्यासोबतच त्यांचे जे लोगोज असतात किंवा जे सिम्बॉल्स असतात ते सिम्बॉल्स काय असतात आणि ते कधी ट्रू असतात, कधी फॉल्स असतात, त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज काय असतात ते आपण बघून घेणार आहोत. द फर्स्ट इज एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. पहिलं जे क्वांटिफायर आहे ते काय आहे? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. एखाद्या स्टेटमेंटमध्ये एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे हे कसं ओळखणार? बघा, दोन प्रकारचे क्वांटिफायर आपल्या सिलेबसमध्ये आपण बघणार आहोत. एक म्हणजे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि दुसरं म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायर. आता आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे की युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे हे बरं कसं ओळखणार? तर बघा, सो इफ असं दिलेलं असेल की एक शब्द इथे वापरला गेला देअर एक्झिस्ट. हा शब्द जर हे वर्ड्स, इफ दिस वर्ड्स, दिस पेअर ऑफ वर्ड्स आर देअर इन द स्टेटमेंट, त्या स्टेटमेंटमध्ये जर असेल देन वी कॅन से दॅट देअर इज एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. तिकडे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर लागू होतं अँड इट इज डिनोटेड बाय उलटा ई. ईची बिजडी बेस घेऊ शकतात तुम्ही. तर हा उलटा ई, हा जो उलटा ई, ईची बिजडी बेस केला कसं असेल? असा समोर आरसा ठेवला ईच्या समोर, तर ते कसं जाईल? असं जाईल की नाही? सर तो उलटा ई जो आहे तो त्याचा सिम्बॉल आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरचा. प्रश्न असा पडेल की सर बरं हे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे बट एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर कधी ट्रू असतं आणि कधी फॉल्स असतं. अ स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर इज ट्रू इफ ॲटलिस्ट वन ऑब्जेक्ट इन दी कलेक्शन सॅटिस्फाईज दी कंडिशन. कमीत कमी एक तरी ऑब्जेक्ट ती कंडिशन सॅटिस्फाय केला पाहिजे. जर असं करत असेल, कमीत कमी एक जरी ऑब्जेक्ट ती कंडिशन सॅटिस्फाय करत असेल एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरच्या केसमध्ये, त्यावेळेस आपण म्हणणार की ते स्टेटमेंट काय? ट्रू आहे. आणि मग सर फॉल्स कधी असतं? इट इज फॉल्स इफ नो ऑब्जेक्ट इन द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन. एकही ऑब्जेक्ट जर कंडिशन सॅटिस्फाय करत नसेल तर आपण काय म्हणणार? ते स्टेटमेंट काय? फॉल्स आहे. ओके, नेक्स्ट. तर याच्यावरती एक एक्झाम्पल बघूयात. सो राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला सांगायचं. आता कलेक्शन कुठे आहे? कलेक्शन हे एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. तर मला सांगा असा एकतरी नॅचरल नंबर आहे जो ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय n+5 ग्रेटर दॅन 10. तुम्ही म्हणाल सर एक काय? भरपूर आहेत. यांच्या जागी 6 टाकून द्या, यांच्या जागी 7 पुट करा, 8 पुट करा, अजून काय मोठं 100 पुट करा, 1,00,000 पुट करा, तुम्हाला 10पेक्षा कसं मिळणार आहे? मोठंच मिळणार आहे. मग म्हणून मग मला सांगा मित्रांनो की इथं याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? येस, परफेक्ट. याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? सर याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे टी असेल. काय असेल? टी. ट्रू असेल. हे स्टेटमेंट काय असेल? ट्रू, राईट. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत सेकंड क्वांटिफायर, ज्याचं नाव आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर कोणाला म्हणतात हे कधी ओळखणार? तर जर आपल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला हे पेअर ऑफ वर्ड्स मिळत असतील फॉर ऑल. काय? फॉर ऑल. फॉर ऑल असे पेअर ऑफ वर्ड्स मिळत असतील तर आपण काय म्हणणार? तिकडं युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे. आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर कशाने डिनोट केलं जातं? युनिव्हर्सल क्वांटिफायर डिनोट केलं जातं उलट्या एने. कशाने डिनोट केलं जातं? उलट्या एने डिनोट केलं जातं. युनिव्हर्सल क्वांटिफायर डिनोट केलं जातं उलट्या एने. आता सर युनिव्हर्सल क्वांटिफायर हे कधी ट्रू असेल आणि कधी फॉल्स असेल हा प्रश्न आपला पुढचा. सो अ स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय युनिव्हर्सल क्वांटिफायर is true if all the objects in the connection satisfies the condition.
जेव्हा कधी ट्रू असेल, जेव्हा ऑल दी ऑब्जेक्ट इन दी कलेक्शन सॅटिस्फाईज दी कंडिशन. जेव्हा सगळेच्या सगळे ऑब्जेक्ट जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय करतात तेव्हा हे काय असेल, ट्रू असेल. म्हणजे सगळे सॅटिस्फाय करायला पाहिजे, असा एकही नको की जो सॅटिस्फाय करत नाही आहे. आणि सर समजा असं असेल, असं कोणी सॅटिस्फाय करत नसेल तर काय होईल, इट इज फॉल्स इफ ॲटलिस्ट वन ऑब्जेक्ट इन द कलेक्शन डज नॉट सॅटिस्फाईज दी कंडिशन. एक जरी ऑब्जेक्ट ती कंडिशन सॅटिस्फाय करत नसेल तरी आपण काय म्हणू, ते फॉल्स आहे. बघा, एक्झिस्टेशन कधी ट्रू असेल, एक जरी सॅटिस्फाय करत असेल ट्रू. फॉल्स कधी असेल, जेव्हा सगळेचे सगळे सॅटिस्फाय करत नाही आहे तेव्हा काय म्हणू आपण, फॉल्स म्हणू. युनिव्हर्सल ट्रू कधी असेल, सर सगळेच्या सगळे सॅटिस्फाय करायला पाहिजे तेव्हा ट्रू असेल. एक जरी सॅटिस्फाय करत नसेल तर काय असेल, फॉल्स असेल. एकदम सिम्पल भाषेमध्ये, एकदम सिम्पल, राईट. सर याचं पण काही एक्झाम्पल द्या सर. ओके, जरा खूप चांगलं एक्झाम्पल घेऊ आपण इकडं. सो आता आहे ना, इकडे ॲक्च्युली ना दोन स्टेटमेंट एकत्र आहे, कंपाऊंड स्टेटमेंट. हे एक स्टेटमेंट आहे, इकडं एक कनेक्टिव्ह वापरलं आहे आणि इकडं दुसरं स्टेटमेंट आहे. सो पहिलं स्टेटमेंट, सो पी हे जे स्टेटमेंट आहे हे ट्रू आहे की फॉल्स आहे, पहिले ते सांगा. फॉर ऑल, हां फॉर ऑल लागलं आहे, फॉर ऑल सगळ्यांसाठी हे ट्रू आहे की फॉल्स आहे ते सांगा. बरं सर, हे ना काय वाटतं तुम्हाला काय असेल? सर बघा ना, एनच्या जागीचा ऑड नंबर घेतला, 3 घेतला, 3चा स्क्वेअर केला तर काय झालं, 3चा स्क्वेअर 9 झाला, प्लस 3 केला 12. तो म्हणजे इव्हन नंबर आला की नाही सर? तसंच 5च्या बाबतीत पण होईल सर, 7च्या बाबतीत पण तसंच होईल, सगळ्यांच्या बाबतीत तसंच होतं आहे. इव्हन असेल तर ऑब्व्हियसली सर एन स्क्वेअर प्लस येईल तर काय इव्हन येणार आहे. तर पहिलं तर ऑलवेज ट्रू. जे सेकंड स्टेटमेंट आहे ते काय असेल सर? सर इकडं ते म्हणतं ऑड नंबर असेल, पण मी जेव्हा 3चा स्क्वेअर केला -3 केला, एन स्क्वेअर मायनस आहे, तर इथं काय होतं आहे, फॉर ऑल म्हटलं तर एक जरी सॅटिस्फाय करत नसेल तर काय म्हणतो आपण, फॉल्स आहे. सो आता इथं तुम्ही 3 टाकला, 3 स्क्वेअर -3 म्हणजे 9 - 3 काय 6. 6 हा इव्हन आहे का ऑड आहे? इव्हन आहे, 6 तर इव्हन आहे, पण इथं काय लिहिलं आहे, ऑड आहे. म्हणजे असं एकतरी एक्झिस्ट करतो ना जो सॅटिस्फाय करत नाही आहे. फॉर ऑल असेल आणि एक जरी सॅटिस्फाय करत नसेल तर आपण काय म्हणणार, सर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. आता हे जे स्टेटमेंट जे आपल्याला मिळालेलं आहे याला जर आपण एकत्र लिहिलं, कलेक्टर कंपाऊंड स्टेटमेंट, तर काय येते, पी अँड क्यू. आणि पी अँड क्यूमध्ये टी अँड एफ काय असतं सर? टी अँड एफ. टी अँड एफ काय असतं? टी अँड एफ असतं. बरोबर, हे स्टेटमेंट काय फॉल्स आहे. हे स्टेटमेंट काय फॉल्स. ओके, गो टू द नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत, ड्युअल्स. जोडी ड्युअल. आपण इथं काय ड्युअल म्हणजे काय, तर ड्युअल म्हणजे काय आपण हे जाणून घेणार आहोत आता, की ड्युअल कोणाला म्हणतात आणि ड्युअल कसे करतात. सो पी अँड क्यू असं दिलं असेल त्याचं ड्युअल लिहिलं जातं. अँड पी ऑर क्यू दिलं असेल तर त्याच्या जागी ऑरच्या जागी अँड लिहायचं ड्युअल करताना. टी ऑर पी असं काहीतरी दिलेलं असेल. बघा, टीचं जेव्हा ड्युअल करतो तेव्हा टीच्या जागी सी होतं. क्लिअर आहे? ऑर असेल तर अँड होतं, अँड असेल तर ऑर होतं, टी असेल तर सी होतं, सी असेल तर टी होतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. अँडचं ऑर, ऑरचं अँड, टीचं सी, सीचं टी. सी काय, सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन किंवा फॅलसी. आणि टी म्हणजे काय, टी म्हणजे टॉटॉलॉजी. राईट. सर निगेशनचं काही ड्युअल असतं का? नाही, निगेशनचं काही ड्युअल नसतं. राईट. नेक्स्ट, सो याचं ड्युअल कोणी ह्याला सांगितलं, पहिला हा पहिला स्टेटमेंट आहे आणि सेकंड स्टेटमेंट. सो फर्स्ट स्टेटमेंटचं ड्युअल काय असेल सर? फर्स्ट स्टेटमेंटला निगेशन पी, इथं अँड आहे तर अँडच्या की काय येईल, ऑर. क्यू आणि इथं ऑर आहे तिथं काय असेल, अँड. क्लिअर आहे? आता या ठिकाणी आता आपण सेकंड स्टेटमेंटवर जाऊ. तर श्वेता इज अ डॉक्टर और सीमा इज अ टीचर. तर श्वेताचं जे स्टेटमेंट आहे ना, या श्वेता इज अ डॉक्टर या स्टेटमेंटला पी म्हणू आणि सीमा इज अ टीचर याला काय म्हणूयात, क्यू. क्लिअर आहे? सो इथं काय होईल, म्हणजे काय झालं, पी ऑर क्यू. तर याचं ड्युअल काय होईल, काय होईल याचं ड्युअल? त्याचं ड्युअल होईल पी अँड क्यू. कसं लिहिणार बघ, पी अँड क्यू म्हणजे श्वेता
is a doctor and Seema is a teacher. हे झालं याचं ड्युएल. सो क्लिअर आहे. सो यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस, राईट. सो विल गो टू द नेक्स्ट पॉईंट. या चॅप्टरमधल्या नेक्स्ट पॉईंटवरती आपण जाणार आहोत. दॅट इज निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट और इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन दिस चॅप्टर. अनेक क्वेश्चन निगेशनवरती विचारले जातात. सो आपण जर निगेशन बघायला गेलो तर पी अँड क्यू या स्टेटमेंटचं निगेशन काय होतं, तर पी अँड क्यू या स्टेटमेंटचे जे निगेशन होतं ते असतं निगेशन पी और निगेशन क्यू. निगेशन पी और निगेशन क्यू. पी और क्यूचं निगेशन कोण, म्हणजे निगेशनला तर आपण साइन दिलं आहे, तर पी और क्यूचं निगेशन काय होतं सर, निगेशन पी अँड निगेशन क्यू. म्हणजे ऑर असेल तर अँड करायचं, अँड असेल तर ऑर करायचं, निगेशन साईडला उलट टाकायची दोन्ही साईडला, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. क्लिअर. आता सर पी इम्प्लिकेशन क्यूचं निगेशन काय होतं, पी इम्प्लिकेशन क्यूचं निगेशन होतं पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू. पी इम्प्लिकेशन क्यूचं निगेशन होतं पी अँड निगेशन क्यू. त्यानंतर पी डबल इम्प्लिकेशन क्यूचं निगेशन काय होतं सर, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. हे वन ऑफ द इम्पॉर्टंट आहे, याला तुम्ही लक्षात ठेवू शकता. काय, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. क्लिअर आहे. ओके, विल गो टू द नेक्स्ट. आता इथं दिलेलं आहे राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. दिलेल्या स्टेटमेंटचं तुम्हाला निगेशन काढायचं. सो इथं काय बघा. सो मी या पहिल्या स्टेटमेंटला इफ डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर परपेंडिक्युलर, इथं आर आहे, आर परपेंडिक्युलर देन इट इज रोम्बस. तर पहिलं काय, पी स्टेटमेंट काय, पी स्टेटमेंट आहे डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर परपेंडिक्युलर. आणि क्यू स्टेटमेंट काय, इट इज अ रोम्बस. आपल्याला काय सांगितलंय, सो पी इम्प्लिकेशन क्यू दिलं इथं, इफ आणि देन असेल तर पी इम्प्लिकेशन क्यू त्याचं निगेशन काय होतं बघा. नसेल लक्षात तर लगेच बघून घ्यायचं. पी इम्प्लिकेशन क्यूचं निगेशन काय होतं सर, पी अँड निगेशन क्यू. काय होतं, पी अँड निगेशन क्यू. तो स्टेटमेंट परत लिहा. काय असेल स्टेटमेंट, सर स्टेटमेंट असेल डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर परपेंडिक्युलर अँड इथं काय निगेशन क्यू ना, इट इज नॉट रोम्बस. क्लिअर आहे, राईट. नेक्स्ट तुम्ही ट्राय करू शकतात एकदा. सो मँगोज आर डिलिशियस बट एक्सपेन्सिव्ह. मी आधीच म्हटलं जेव्हा बट हा शब्द वापरला जातो तिथं अँड किंवा और काय वापरलं जातं सांगा. तर बट काय साऊंड करतो, अँड सारखा साऊंड करतो, म्हणून अँड सारखा साऊंड करतो म्हणून तिकडं कोणतं साईन येईल, सो उलट्या वीचं साईन येईल. सो या ठिकाणी इथं आपण लिहू शकतो की जो पी आहे काय, मँगोज आर डिलिशियस. क्यू काय, मँगोज आर एक्सपेन्सिव्ह. आपल्याला निगेशन विचारलंय कोणाचं, इथं अँड आहे ना, सो पी अँड क्यू याचं निगेशन विचारलंय. तर काय असतं, निगेशन पी और निगेशन क्यू. निगेशन पी और निगेशन क्यू. तर कसं लिहिलं, निगेशन पी और निगेशन क्यू सांगा. सो मँगोज आर नॉट डिलिशियस or not expensive.
Clear? Are not delicious or not expensive, right? A person rich if and only if and only if important. So if and only if असेल, so person is rich happy आणि he is software engineer हा काय असेल Q असेल. हे सॉफ्टवेअर इंजिनियर काय झालं Q. सो इथं आपल्याला जर निगेशन कोणाचं विचारलं आहे तुम्हाला लगेच काय असेल की P डबल इम्प्लिकेशन इफ अँड ओनली म्हणजे डबल इम्प्लिकेशनचं निगेशन. बोला काय असतं इफ अँड ओनली इफचं निगेशन काय असतं P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P. P बघा लक्ष द्या P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P. P अँड निगेशन और Q अँड निगेशन P. क्लिअर आहे. आता लिहा मग कसं लिहिणार याला. सो P अँड निगेशन Q काय अ पर्सन is rich and not software engineer or a person or a person is software engineer and not rich. Got it? Clear आहे सगळ्यांना. कोणाला काही डाऊट आहे यामध्ये? क्लिअर आहे. ओके सो विल गो टू द नेक्स्ट. यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. नेक्स्ट बघणार आहोत आपण कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सो व्हॉट इज कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सो ॲक्च्युली कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह P इम्प्लिकेशन Qचं केलं जातं. सो P इम्प्लिकेशन Qचं जे कॉन्व्हर्स होईल. सो कॉन्व्हर्स काय होईल Q इम्प्लिकेशन P. काय होईल Q इम्प्लिकेशन P. आणि इनव्हर्स काय होईल निगेशन P इम्प्लिकेशन निगेशन Q. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय होईल निगेशन Q इम्प्लिकेशन निगेशन P. आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवू शकतात तुम्हाला एक खूप कामात येईल तुमच्या बोर्डमध्ये सुद्धा आणि CET मध्ये सुद्धा की P इम्प्लिकेशन Q यानी जो मिनिंग प्रोड्यूस होतो तोच मिनिंग कुठं प्रोड्यूस होतो निगेशन Q इम्प्लिकेशन निगेशन P. हे सेम आहेत बरोबर आहे. आणि Q इम्प्लिकेशन P आणि निगेशन P इम्प्लिकेशन निगेशन Q हे सेम आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे तुम्हाला कामात येईल राईट. तुम्हाला MCQ सॉल्व करत असताना किंवा बोलते असं काही क्वेश्चन असेल की याच्यासारखं मिनिंग असणार कोणतं सेंटेन्स बनवा. सो यू कॅन यूज दिस कन्सेप्ट. ओके सो स्टेट द कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द कंडिशन स्टेटमेंट. सो इथं याला आपण सिक्वेन्स इज बाउंडेड याला P म्हटलं अँड इट इज कॉन्व्हर्जंट याला Q म्हटलं बरोबर आहे. तो सिक्वेन्स इज बाउंडेड. सो पहिले तर कॉन्व्हर्स काय असतं मित्रांनो सांगा कॉन्व्हर्स काय असतं Q इम्प्लिकेशन P असतं. कॉन्व्हर्स काय असतं Q इम्प्लिकेशन P. सो Q इम्प्लिकेशन P काय लिहिणार. सो Q इम्प्लिकेशन की इफ अ सिक्वेन्स इज convergent then it is bounded राईट. मग त्याच्यानंतर कॉन्व्हर्स झालं. आता याच्यानंतर काय करणार इनव्हर्स हे होतं कॉन्व्हर्स. आता आपण करणार आहे इनव्हर्स. काय असतं इनव्हर्स इनव्हर्स असतं निगेशन P इम्प्लिकेशन निगेशन Q. सो निगेशन P इम्प्लिकेशन निगेशन Q काय होईल मग इफ अ सिक्वेन्स इज नॉट बाउंडेड देन इट इज नॉट convergent. Then it is not convergent. Okay, so
थोडंसं खाली घेतो म्हणजे तुम्हाला नीट दिसेल. इट इज नॉट कन्व्हर्जंट. ओके. देन कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतं? निगेशन Q इम्प्लिकेशन निगेशन P, राईट. सो काय होईल? इफ अ सिक्वेन्स is not convergent, then it is not bounded. क्लिअर. सो इथं आपण बघितलं आहे का कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके. सो नेक्स्ट आता आपण बघणार काही इम्पॉर्टंट रिझल्ट्स जे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्हिंग करत असताना कामात येतात. काय आहेत ते इम्पॉर्टंट रिझल्ट्स? सो दीज आर द इम्पॉर्टंट रिझल्ट्स जे तुम्हाला बाय हार्ट करू शकतात किंवा तुम्ही जितके प्रॅक्टिस कराल. ॲक्च्युअली रट्टा मारणं कशावरती उपाय नसतो. रट्टा तर काय सगळे मारतात बरोबर की नाही, पण रट्टा मारणारी गोष्ट काही वेळ फक्त लक्षात राहतात, जास्त वेळ लक्षात राहत नाही. एखादी गोष्ट तुम्हाला लॉंग टर्म लक्षात राहू द्यायची असेल सो प्रॅक्टिस इट, प्रॅक्टिस इट, प्रॅक्टिस इट. दिस इज द ओनली मंत्र. तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करायची, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस व्हायची. म्हणून ना ट्राय ट्राय बट डोंट क्राय. आमच्या एक स्टुडंटने एकदा लिहिलं होतं क्राय क्राय बट डोंट ट्राय. सो असं नका करू. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. सो इथं आपल्याला हे जे आहेत, हे जे लॉज आहेत हे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. हे तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला लक्षात राहील. हे तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये सुद्धा सापडते, नोट्समध्ये. अदरवाईज यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस अँड यू कॅन रिमेंबर दिस, बाय हार्ट दिस, प्रॅक्टिस इट. इट विल गेट ऑटोमॅटिकली बाय हार्टेड, राईट. सो आपण डायरेक्टली तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्हिंग करू तेव्हा फक्त तुम्ही याला रेफर करू शकतात. मी तुम्हाला क्वेश्चन विचारते, तुम्ही तुमच्या नोटबुकच्या समोर हा चार्ट समोर ठेवा आणि याला रेफर करून सॉल्व्ह करू शकतात. से विदाउट युजिंग ट्रूथ टेबल शो दॅट. मग ट्रूथ टेबल वापरून तर आपण शो करू शकतो ही गोष्ट. ट्रूथ टेबल बनवला आणि मग ते टेबल बनवलं तर ते मॅच होतं की चेक करायचं निगेशन पी सोबत. पण ट्रूथ टेबल न वापरता सुद्धा जर हे आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलं असेल कसं करणार बघा. इथं त्यांनी दिलं आहे निगेशन पी अँड क्यू और निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके. सी पी और क्यूचं निगेशन काय होतं? निगेशन पी अँड निगेशन क्यू. राइट. आता इथं तुम्हाला कुछ लगता है काय? कुछ होतं आहे? काही कॉमन दिसतं इकडे तुम्हाला? बघा सर तुम्ही म्हणा सर निगेशन पी आणि निगेशन पी कॉमन दिसतं आहे. कॉमन दिसतं आहे तर कारण निगेशन पी आणि कसं दिसतं आहे रे ते कसं होतं आहे? सर हे अँड आहे ते निगेशन क्यू असेल. हा ऑर इकडे लिहून टाका आणि हा क्यू इथं लिहा. बघा ना हे रिपीट जे होतं ना त्याला इथं लिहायचं साधं सोपं. असं तुम्ही लॉजिक लक्षात ठेवा इकडं. लॉजिक पे लॉजिक, राईट. तर हे अँड असं लिहायचं आणि जो एकटा विचार त्याला इकडे लिहून टाकायचा. बघा ना मायनस पी अँड निगेशन क्यू जोडी लागली. मग तुम्ही ऑर लिहिला. मग मायनस पी अँड क्यू जोडी लागली. क्लिअर आहे. आता क्यू अँड क्यू और क्यू काय असेल? निगेशन क्यू और क्यू. तुम्हाला ते लक्षात असेल टेबल बघा इथं किधर मिला बघा इकडं पी अँड निगेशन पी इक्वल टू टी दिसला सगळ्याला पी अँड पी. सो हीच गोष्ट इथं जर वापरली सो आता क्यू अँड निगेशन क्यू और क्यू काय असेल? टी. आता निगेशन पी अँड टी काय असेल? बघा टेबलमध्ये तुम्हाला सापडेल की निगेशन पी अँड टी. किंवा जर तुम्हाला टेबलमध्ये असं नाही सापडत असेल तर असं बघायचं की तुम्हाला निगेशन नाही सापडत पण ही गोष्ट नक्की सापडेल की एक स्टेटमेंट अँड टी काय असतं? तो स्टेटमेंट स्वतः असतो. एक स्टेटमेंट अँड टी काय असतं? तो स्टेटमेंट स्वतः असतो. आपल्याला दिलेलं स्टेटमेंट इथं निगेशन पी आहे. सो निगेशन पी अँड टी काय असेल? सर निगेशन पी असेल. काय असेल? निगेशन पी असेल. क्लिअर आहे. राईट डाऊन. तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. सो विल गो टू द नेक्स्ट. आता ही गोष्ट आहे ना ॲक्च्युली आपल्याला पुढे एक पार्ट येतो सर्किट म्हणून. आता मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामध्ये खूप मोठं सर्किट दिलं ना त्याला खूप छोटं करायचं असेल तर तेव्हासुद्धा ही गोष्ट आपल्याला खूप कामात येते. म्हणून हे जेवढे काही इम्पॉर्टंट रिझल्ट्स आहेत सो ते तुम्ही लर्न करून घ्या. त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. राईट. PYQ बुक्स असू द्यात किंवा तुमचे टेक्स्टबुक असू द्या, रेफरन्स बुक असू द्यात, त्यातून तुम्ही याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा.
ओके. सो ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. एक तो सवाल तो बनता आहे, सर इतका सगळं शिकलो आपण, काय आयुष्यात याचा उपयोग आहे का? तुम्ही म्हटलं हां उपयोग तर आहे. आधी म्हटलं तुम्ही वेगळे गेट्स जे वापरता इकडे लॉजिकचाही उपयोग होतो. अगदी त्याचप्रमाणे जे स्विचिंग सर्किट्स असतात त्या स्विचिंग सर्किटचा डायग्राम्स बनवण्यामध्ये, त्याला शॉर्ट करण्यामध्ये सुद्धा या मॅथमॅटिकल लॉजिकचा उपयोग होतो. कसा तो आता बघूया. सो कधी लक्षात ठेवा की स्विचेस जर सिरीजमध्ये लावलेल्या असतील किंवा पॅरलल लावलेले असतील तर तुम्ही सिम्बॉलिकली सुद्धा रिप्रेझेंट करू शकतात. तो दोन स्विच, आता इथे एक कनेक्शन दिसतं, एक सर्किट दिसतं, दोन स्विच, स्विच नंबर 1 आणि स्विच नंबर 2, राईट. आता इथं स्विच नंबर 1 S1P Q असं लिहिलं जातं, राईट. आता हे सर्किट स्विचिंग सर्किट आहे, सिरीजमध्ये लावली की पॅरललमध्ये लावली? तुम्ही सर सिरीजमध्ये लावलेली. जेव्हा सिरीजमध्ये लावलेलं असतं तेव्हा त्या ठिकाणी आपण त्याला डिनोट करतो. सर कशाने डिनोट करतो? अँडने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो? अँडने डिनोट करतो. आता याचा स्विचिंग सर्किटचं जर टेबल काढायचा असेल, ओके ना, एक तर स्विच ऑन असेल, ऑफ असेल, ऑन असेल, ऑफ असेल, राईट. मग त्याच्या हे वेगवेगळे केसेस असतील. कोणत्याही स्विचचे दोनच केस असतात, एक तर ऑन ऑर ऑफ, ऑन ऑर ऑफ. क्लिअर आहे? तर स्विच ऑन असेल किंवा ऑफ असेल या दोन केसेस असतात. 1-0 बायनरीमध्ये आपण शिकतो ना, बायनरी इक्वल ती गोष्ट आपण जेव्हा टेक्निकल टर्ममध्ये बघतो ना, इलेक्ट्रिकल किंवा NTCच्या टर्ममध्ये किंवा कॉम्प्युटरच्या टर्ममध्ये बघतो. सो बायनरीच्या टर्म्समध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी घेतो. म्हणून आतापर्यंत आपण जेवढे टेबल काढले तिथं तुम्ही T आणि F वापरला आहे. बट बी कॉशियस, जेव्हा तुम्ही स्विचिंग सर्किट डायग्राम काढत असाल, त्याचा जेव्हा टेबल काढत असाल त्यावेळेस तुम्हाला 1 आणि 0 वापरायचं आहे. Tच्या जागी 1 वापरायचं आहे आणि Fच्या जागी 0 वापरायचं आहे. अनेक जण ही चूक करतात, खास करून बघा CETला काय फरक पडत नाही, पण बोर्डमध्ये अनेक जण ही चूक करतात की ते T आणि Fचंच टेबल काढतात. नाही चालत. तुम्हाला 1 आणि 0चा टेबल तिकडे काढायचा आहे. तर जेव्हा तुम्हाला सिरीजमध्ये स्विचेस दिसतील तेव्हा तुम्हाला इकडं वापरायचं आहे अँड. ओके. सो सर ते ठीक आहे, पण पॅरललमध्ये स्विचिंग सर्किट असेल, जसं इथं स्विचिंग सर्किट दिसतंय तुम्हाला, सो इट इज सिरीजमध्ये आहे की पॅरलल आहे? सर ऑब्वियस आहे, इट इज पॅरलल स्विचिंग सर्किट, राईट. सो हे पॅरलल जेव्हा असेल तेव्हा त्याला तुम्ही ऑरने डिनोट करता. कशाने डिनोट करतात? ऑरने. स्विच 1 आणि स्विच 2. स्विच 1ला P म्हटलं आहे आणि स्विच 2ला Q म्हटलं आहे आणि याला तुम्ही डिनोट करणार आहेत ऑरने. क्लिअर आहे? इथं सुद्धा 1-0 वापरायचं आहे. ऑरचा टेबल तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, अँडचा टेबल माहिती होता, तिकडे T आणि Fच्या जागी 1-0 टाकला. तसंच इथं ऑरचा टेबल माहिती आहे, इथे सुद्धा T आणि Fच्या जागी काय टाकायचं तुम्हाला? रिस्पेक्टिव्हली 1 आणि 0 टाकायचं आहे. क्लिअर? ओके. सो विल गो टू द क्वेश्चन. सो सगळ्यात आधी दिलेली स्विचिंग जी सर्किट आहे त्याला तुम्ही आधी कशात लिहून घ्या? ते स्विचिंग सर्किटला तुम्ही सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये लिहून घ्या. सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये कसं लिहिणार बघा, ते मी तुम्हाला दाखवतो. तर S1 जी स्विच असेल त्या S1 स्विचला आपण P म्हणू आणि S2 स्विचला Q म्हणू. जेव्हा S1 डॅश असेल तेव्हा निगेशन P म्हणू आणि S2 डॅश असेल तेव्हा त्याला निगेशन Q म्हणू. क्लिअर आहे? आता दिस ग्रुप अँड दिस ग्रुप, दिस 3 ग्रुप्स आर इन पॅरलल. ओके, ठीक आहे. जर ते पॅरललमध्ये आहेत, पहिला ग्रुप पॅरलल, तो दुसरा ग्रुप पॅरलल, तो तिसरा ग्रुप. पहिले तर क्वेश्चन काय की हे खूप मोठं सर्किट होतं. आता या खूप मोठ्या सर्किटला तुम्हाला शॉर्ट सर्किट करायचं आहे. ठीक आहे, शॉर्ट करायचं आहे, शॉर्ट सर्किटला त्याला शॉर्ट करायचं. या सर्किटला तुम्हाला काय करायचं आहे? शॉर्ट करायचं आहे. कसं करणार? विथ द हेल्प ऑफ प्रिव्हियस फॉर्म्युलाज और प्रिव्हियस रिझल्ट्स, वॉट आर दोज इम्पॉर्टंट रिझल्ट जे होते ते सगळे वापरून आपण या सर्किटला शॉर्ट करणार आहोत, राईट. सो सी, S1 आणि S2 डॅश हा ग्रुपमधले ह्या दोन स्विच जे आहेत हे सिरीजमध्ये आहेत की पॅरललमध्ये आहेत? तुम्हाला सर हे सिरीजमध्ये आहे. मग याला कसं लिहिणार रे? P अँड S2 डॅश आहे ना, तर निगेशन Q. मग इथं सुद्धा ह्या दोन सिरीजमध्ये आहे. कसं आहे सर? निगेशन P अँड Q. आणि इथं पण सिरीजमध्ये आहे निगेशन P अँड निगेशन Q. आता याला शॉर्ट करत जायचं आपल्याला. ओके, सो प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्हाला कळलेला आहे आणि आपण इथे शॉर्ट करत जातोय.
पहिले मी याला जसं तसं लिहून घेतलं कारण की मला इथं क्लिअर कट दिसते सर, इथं निगेशन पी, इथं निगेशन पी. सो मी कॉमन काढू शकतो निगेशन पी. सो मी निगेशन पी कॉमन काढलं. आणि तुम्ही मग सांगा आता अँड लिहिणार की ऑर लिहिणार? तो बोला सर ऑब्वियस इथे अँड दिसतं ना दोन्ही ठिकाणी, मग मी अँड लिहिणार. मग क्यू ऑर निगेशन क्यू. सो आता मला सांगा क्यू ऑर निगेशन क्यू काय असेल? आत्ताच जस्ट आपण केलं होतं. काय असेल क्यू ऑर निगेशन क्यू? सर तुम्ही बोला टी असेल, बरोबर आहे. त्यानंतर आपण हे पण बघितलं निगेशन पी अँड टी, स्टेटमेंट अँड टी का असेल? बरोबर ना, ते स्टेटमेंट अँड टी अहो तर तुम्हाला लक्षात नसेल, तुम्ही बघू शकतात. स्टेटमेंट अँड टी का असेल? ते स्टेटमेंट स्वतः असेल, राईट. सो इथं काय लिहिणार तुम्ही? निगेशन. आता तुम्ही काय करणार? आता जोड्या लावणार. कशा जोड्या लावणार बघा. जोड्या कशा लावायच्या आहेत? सो पी ऑर निगेशन पी. मग इकडे सो अँड आहे, मग काय होईल? निगेशन क्यू ऑर निगेशन पी. पी ऑर निगेशन पी काय असेल? आत्ताच बघितलं ते स्टेटमेंट ट्रू असेल. इथं काय असेल? ते ट्रू असेल. ट्रू अँड ते स्टेटमेंट काय असेल? ट्रू अँड ते स्टेटमेंट, टी अँड ते स्टेटमेंट काय असेल? सर टी अँड पी काय असतं? टी अँड पी पी असतं. तसं इथं टी अँड जे काय दिलंय ते काय असेल? यालाच तुम्ही असंही लिहू शकतात, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. काय लिहू शकतो आपल्याला? निगेशन पी ऑर निगेशन क्यू. क्लिअर आहे. आता त्याला आता स्विचिंग सर्किट पण बनवावं लागेल तुम्हाला. एक याचं काय म्हणतात याचं अल्टरनेट स्विचिंग सर्किट. सो व्हॉट इज द अल्टरनेट स्विचिंग सर्किट हेअर? बघा, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. आता इथं एक बॅटरी लावून दिली, इकडं एक लॅम्प लावला, बरोबर आहे. इथून करंट पास होतोय, राईट. हे पॅरेलल आहे. सो कोण कोण आहे इथं? पी तर कोण आहे? S1 आहे, पण निगेशन लागलं म्हणून S1 डॅश. आणि क्यू कोण आहे? S2 आहे, निगेशन लागले म्हणून S2 डॅश. तर हे स्विचिंग सर्किट या ठिकाणी तयार होईल. ठीक आहे. इथं गॅप नाही आहे, हे भाऊला कलेक्ट करा. गॉट इट? तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने आपण हे करतो आहे. सो यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस अँड वी विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. स्विचिंग सर्किटचा नेक्स्ट क्वेश्चन कसा केला जाईल बघूयात. सो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. सो इथं काय होईल? पहिले याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. सो या ठिकाणी आपल्याला दिसतंय S1 S2 आणि हा एक ग्रुप काय सिरीजमध्ये, बरोबर आहे. तर पहिले याचं नामकरण करून घ्या, याचं बारसं करून घ्या. इथं याचं बारसं केलं तर S1चं नाव आपण ठेवूयात P आणि S2चं नाव आपण ठेवूयात Q. बारसं झालं. आता कार्यक्रम. आता काय कार्यक्रम करणार बघा. सो इथं P ऑर Q का? हे पॅरलल आहेत, पण हे दोघं तर सिरीजमध्ये आहेत. सिम्बॉलिकमध्ये निगेशन P अँड निगेशन Q. ओके. सो नाउ वी विल ड्रॉ द टेबल. सो इथं P Q, P ऑर Q आणि निगेशन P निगेशन Q आणि हे सगळ्यात मोठं P ऑर Q अँड निगेशन P अँड निगेशन Q. ओके. सो इथं आपण ना TFचं फॉर्मॅटमध्ये लिहायचं होतं. आता कशाचा फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे? 1 0च्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. तर इथं 1 0 1 0 1 1 0 0. सो P और Q काय होईल? तर 1 और 1 1 1 1 0. TFचं असं तसं लक्षात ठेवायचं. इथं निगेशन P 0 0 1 1 आणि इथं
0 1 0 1. आता बघा 1 and 0 0 0 and 0 0 1 and 0 0 0 and 0 0 1 and 1 1 1 and 0 0 0 and 1 0 and 0 and 1 0. सगळं 0 आलं, सगळं फॉल्स आलं ना, सगळं 0 आलं. तर मग या ठिकाणी इंटरप्रिट करायला सांगितलं आहे तर लॅम्प विल नॉट ग्लो, दिवे लागतच नाही आहेत, सगळीकडे 0 0 0 0 येत आहे, कुठेच ग्लो होत नाही आहे, कुठेच 1 येत नाही आहे. तर म्हणून इथं तुम्ही इंटरप्रिट करणार आणि स्टेटमेंट लिहाल लॅम्प विल नॉट ग्लो. काय लिहाल इकडं? लॅम्प विल नॉट ग्लो. तिकडं बल्ब लागणार नाही, दिवा लागणार नाही. ओके, सो या पद्धतीने इथं आपलं मॅथमॅटिकल लॉजिकचा वन शॉट संपलेला आहे. लवकरच आपण नेक्स्ट चॅप्टरचा एक खास चॅप्टरचा वन शॉट घेऊन लवकरच येणार आहोत. तोपर्यंत थँक्यू सो मच.